रंगराज पाटील महाराजांकरता एका सुंदर टाळ्या वाजवा, त्याचं कारण नंतर सांगितलं। झाला प्रेतरूप शरीराचा भाव, लक्ष्यला ठाव स्मशानीचा। रडती रात्रंदिवस काम क्रोध माया, म्हणती हाय हाय एमधर्म। फिरविला घट बांधिला फोडिला चरणी, महावाक्य ध्वनी बोंब झाली। रडती रात्रंदिवस काम क्रोध माया, म्हणती हाय हाय एमधर्म। वैराग्याच्या क्षणी लागल्या शरीरा, वैराग्याच्या क्षणी लागल्या शरीरा। ज्ञानाग्नी लागला ब्रह्मत्वेशी, रडती रात्रंदिवस काम क्रोध माया, म्हणती हाय हाय एमधर्म। दिली तिळांजळी कुळनाम रूपाशी, दिली तिळांजळी कुळनाम रूपाशी। शरीर ज्याचे त्याशी समर्पिले, रडती रात्रंदिवस काम क्रोध माया, म्हणते हाय हाय एमधर्म। तुका म्हणे रक्षा झाली आपे आप, उजळला दीप गुरु कृपे। रडती रात्रंदिवस काम क्रोध माया, म्हणते हाय हाय एमधर्म। महायोग पीठ सटे भीमरत्या, परम पुंडरीकाय दातुमंद्र। समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन। हरे नारायण लक्ष्मण सत्यानंदा सदादेवा सत्यानंदा बंडो बाबा तेरो बाबा सीता बाबा रामदास बाबा दुसरे चरण संतांच्या दुसरे चरण संतांच्या चरण संतांच्या दुसरे चरण संतांच्या क्षमा मागतो, कारण आम्ही गायनाच्या तालमीतले नाही बरं का, पण तुमचं सर्वांचं ऐकून जे येतंय ते शिकायला गेलो नाही। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरु दास तुका आत्मरूप गणेश केली स्मरण, हो या सकळ विद्येचे अधिकरण। त्यांचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होणी आता। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा।
निद्रा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिगुण पवणी अतित्रजन्य देवाची जगत उदारा लागी धरिला अवतार मिळला बडीवार सिद्धांचा किम नमो नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक हे पायावरी शेख संतांच्या सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा नमणी नमितो श्रीपादा नमणी नमितो श्रीपादा नमणी नमितो श्रीपादा हृदय वासिया गोविंदा देवोनी अनुग्रह प्रबोधा हृदय जागविले रोगदा झाला प्रेत रूप शरीराचा भाव लक्ष्यला ठाव स्मशानीचा रडती रात्रंदिवस काम क्रोध माया म्हणती हाय हाय एम धर्म प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त वेळ प्राप्त घटिका महद भाग्यानं आज तीर्थक्षेत्र देहू संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेलं हे क्षेत्र तुम्हासारख्या संतांची उणीव भासत होती आणि म्हणून त्या क्षेत्रामध्ये श्री संत जगद्गुरु तुकोबरायांची कृपा माऊली ज्ञानोबरायांची कृपा महात्म्याचं कार्य निक आहे आणि म्हणून आपणा तुम्हाला या ठिकाणी आणून बसवलं. निमित्त असा आहे आज आहे बीज आहे तुकोबरायांची आपलं काही तर पण अभंगाची भूमिका आहे तुकोबाच्या अनुभवाची आपलं काही तर तो अनुभव आपल्यामध्ये उतरावा तो अनुभव आपणाला यावा याच्यासाठी आपणाला तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जावं लागतं. तत्वचिंतक गुरुवर्य भोसले बाबा यांनी गेली 15 ते 16 वर्ष होऊन गेले प्रत्येक तीर्थाच्या ठिकाणी चिंतन शिबिर ठेवलं. तो अभंग आपणाला लागू होतो. ऐशी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती त्या क्षेत्रामधल्या माणसांची जोड न होता सांगड न बसता त्या ठिकाणी जाऊन तत्वचिंतन नव्हे तर चिंतनाची नाम साधना त्यांनी करून घ्यावी.
मग आमच्यासारख्या लेकरांना या मायबापांनी संगतीत घ्यावं. तुम्ही आपण सर्वजण होतात आणि मग ज्याला जे जे वाट्याला येईल ते ते काम त्यांनी करावं. मला ते महती सांगायचे नाही, पण थोडस निदर्शनास आणून देतो. भोसले बाबांचं कीर्तन शिलभंजन पर्वतावर होतं आणि चपात्या करायला ही मायबाप उठच न गेली. आणि मग एकाचडी एक गुरुवारी चके बाबा असतील, आम्ही असं एक एक जाऊन चपात्या लाटायला सुरुवात केली. तेव्हा ही मायबाप पळत आली आणि सर्वजण चपात्या लाटले. तो एक अविस्मरणीय भाग होता. मला महत्वाची भूमिका मांडायची आहे. आपण तुम्ही इथे गर्दी नाही पण दर्दी म्हणून उपस्थित आहोत. गर्दी गेलेली आहे, गर्दीचं काही काम नाही. गर्दी गोळा करायला आलेली असते, ते नश्वर वस्तू. मृत्यू म्हणायचं त्याला सुद्धा एक. आणि त्यासाठी आपण आलेलो नाहीये. आपण भूमिका समजून घेतलेले आहोत. संत सांगतात, जागा रे बाईनो जागा रे, जागल्यानो जागा रे. आणि त्या भूमिकेसाठी आपण इथं उपस्थित आहोत. उपस्थित केलेला अभंग श्री संत जगद्गुरु तुकोबरा यांच्या गाथेतील आहे. अभंग 6 चरणाचा आहे. अभंगाची निर्मिती वयाच्या 35 नंतर चालू आहे. वयाच्या 32-33 वर्षापर्यंत तुकोबराय स्वतःचा अभंग अनुभव सांगतात. पुढे गावे त्याचे धरावे द्रुपद, काही पाठ केली संतांची कवी. हे करता करता व्यापार आणि व्यापार करता करता येणारे अनुभव शरीरामध्ये ते पार पाडत असताना भगवान पंढरीस परमात्म्याने अनुग्रह करावा, उत्तमापूर या नगरीमध्ये पाठवावं. उत्तमापूर नगरीत पाठवल्यानंतर तिथून तो अनुग्रह घेतला. बाबांजी चैतन्याकडनं अनुग्रह झाल्यानंतर भामचंद्र या ठिकाणी येऊन बसले, साधनेला बसले. 15 दिवस साधना केली. अवलीला पांडुरंगाला भेट होत नाही. विचारत विचारत जाऊन त्यांनी त्या गुहेमध्ये तुकोबांची भेट घेतली. तुकोबांना घरी आणलं आणि मग तुकोबा सांगायला लागले की माझ्या जीवनामध्ये काय अनुभव आला. तर माझी परिस्थिती अशी झाली होती, हे शरीर आहे की नाही हे मला समजत नव्हतं. आपल्यापैकी आपणाला कोणाकोणाला समजत नाही. आहे की नाही ही परिस्थिती माझ्या जीवनामध्ये निर्माण झाली. आणि त्या परिस्थितीचा अनुभव जगद्गुरु तुकोबराय या अभंगातून देतात. विठ्ठल अनुभव अनुतापातनं या स्वरूपाची प्राप्ती आणि स्वरूपाच्या प्राप्तीमध्ये झालेली स्थिती प्रेत रूप. बाबा मला एक सवय म्हणून मी सांगतो, मला कुठे कार्यक्रमासाठी सेवेसाठी गेल्यावर अभंग तिथं घ्यायचा आहे, पण त्यासाठी या अभंगावर कोणी चिंतन कसं मांडलंय याचा मी थोडासा अभ्यास करत असतो. मला दुःख वाटतं या महात्म्यांची कृपा आपल्यावर झाल्यानंतर त्या लोकांबद्दलच, पण आपण काय करावं. दुःख वाटून फायदा नाही बाबा. माणसं हा अभंग फार मोठे तत्वज्ञानी माणसं आहेत. त्यांची कीर्ती महाराष्ट्रभर आहे. त्यांचा उदो चाललाय राजा हो. पण ते अभंग, हा जो अभंग आहे फक्त 10 क्रिया विधीला घेतात.
हे तिथंच मेले. निंदा म्हणून नाही, आपली स्तुती म्हणून मला करायची नाही, आपणाला परीक्षा करायची आहे. तुम्ही सकाळी जा, YouTube काढून पहा आणि त्यांची कीर्तन पहा. येतात YouTubeला, डायरेक्ट सांगत आहेत प्रेत रूप झालता भाव. अहो, शरीर मेल्यानंतर प्रेतच होत असतो, दुसरं काय होतं का? अरे मरणाचा हा विषयच नाही, मरणे हा अनुभवच नाहीये. मरण स्थितीचा अनुभव येत आहे, पण मरण नाही. मरण 14 प्रकारानं आहे. जो कामवेशिनी आहे तो मृत्यू, त्याला मरण, तो मेलेलाच आहे. जो आसक्तीचा आहे तो मेलेलाच आहे. जो प्रवासात आहे तो मेलेलाच आहे. जो प्रवासात खातो तो मेलेलाच आहे. असे अनेक सूत्र सांगितले. पण अरे ज्याला कशासाठी आलो याची ओळख नाही, मी काय करतो याची ओळख नाही, मला मनुष्य देहाला कशासाठी पाठवलंय याची ओळख नाही, तो मेलेलाच आहे. संत सांगतात आता उघडी डोळे, जरी अद्यापि न कळे, मातेची आखोळे दगड आला पोटाशी. दगडाला कळना कशासाठी आलो खाणीतनं, आणि खाणीला कळना कशासाठी काढलंय बाहेर. आणि म्हणून सज्जन हो, आपण तुम्ही भाग्यवान आहोत, आपण तुम्ही भाग्यवान आहोत की आपणाला त्या महात्म्याने कृपा केली म्हणून आपल्याला त्याचं काही वाटतच नाही. दुपारी बोलता बोलता जसे बोलून गेलात, आता तुम्ही प्रवचनात बोलून गेलात. ताट वाढून घ्यायची सवय लागली माणसांना, पण जेवायची सवय नाही माणसांना. पूर्वीचा काळ श्रीगुरूंनी अनुग्रह द्यावा आणि साधकांनी 12 वर्ष एका जागेवर बसावं, एकाच जागेवर बसून ती साधना करावी. आम्हाला ते राहिलंच नाही. आम्हाला एवढंच पाठ आहे, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. आम्हाला एवढंच पाठ झालंय. श्रीगुरु म्हणतात बाबा तुझा प्रबोध झाला आणि तूच ब्रह्म आहेस, तूच देव आहेस. राजा हो, जर तुम्ही ब्रह्म आहात, आपण ब्रह्म आहोत, आपण देव आहोत, नाही अशी सोय नाही, नाही म्हणायची सोय नाही, अजिबात म्हणता येणार नाही. भगवान परमात्मा सुद्धा रडत आहेत, माझेची परी मी न होती विस्मय देख. अरे बाबा हे माझे आहेत, नाही हे मीच आहे, पण मी होत नाही. काय होत नाही? मी ब्रह्म होत नाही. आज तुकोबाची बीज आहे, आपल्याला मिळालेलं बीज आहे. तुकोबा सुद्धा सांगतात, तुका जपे सार बीज नाम एक, बीज मंत्र एक. मग आपण सुद्धा बीज जपतो, पण जपत नाही. जपतो, जपण्याची भूमिका आपल्या जाणीवेमध्ये आहे आणि तिथं जाणीव चालत नाही. जाणीव नेणीव भगवंत नाही. आणि म्हणून हा जो अभंग आहे, हा अभंग अनुभूतीपूर्वक आहे. त्यांनी कॅटेगरीमध्ये कूट प्रकरणात टाकला. संतांनी असं कोणताच अभंग लिहिला नाही की हा कूट प्रकरणातला अभंग आहे, हा प्रेत यात्रेतला अभंग आहे. 89च्या काळामध्ये जयराम बाबाकडे होतो, तेव्हा एक महात्मा होता, आता महात्माच आहे, वेदांताचार्य म्हणून आहे. नारायणगावच्या बस स्टँडवर त्यांना बसमध्ये घेतलो, जागा दिली माझ्या बाजूला. गर्दी खूप होती, एक पिशवी माझ्याजवळ होती, ती बॅग बाजूला काढली. लोक म्हणले जागा द्या, जागा नाही म्हटलं. ते आहेत खालून, ते खाली गेल्यात. ते आले, माझ्याजवळ भजनी मालिका होती, त्यांना भजनी मालिका दिली.
जोग महाराज संस्थेतली मालिका होती, आज बी आहे, आणि त्यांना तो अभंग दिला. देवा, आज तुमची माझी पुष्कळ वर्षानं भेट झाली. आपण 89ला होतो, तुम्ही खूप पाठ करत होता, आम्ही मात्र एवढं पाठ करत नव्हतो. आमचा पाठा नाही. अभंगाची भूमिका सांगा ना. काय नाही म्हणे, सोपं आहे. तुम्ही एवढं विसरलात काय? अहो तुम्ही तर रामायण सांगायचे. अहो माणूस जर मरतो तर शेवटी तो काय असतो? प्रेतच असतो. हे कोणाचे वाक्य आहे बाबा? ते वेदांताचार्याचे. आणि असेच मी त्या कीर्तनात पण ऐकले. मला दुःख वाटतं, आणि म्हणून ही भूमिका तुमच्या समोर लक्षात आणून द्यायची आहे. यासाठी केला होता टास, शेवटचा दिस गोड व्हावा. हा अभंग कधी आहे? 13व्याला, नाही तर 10 क्रियाविधीला कीर्तनाला, नाहीतर वर्षसरातला अभंग घेत्या. दुःख वाटतं राजा, हा अभंग अनुभूतीपूर्वक आहे. ह्या जीवनात आल्याचं तत्व आहे, आणि ही अनुभूती साधारण नाही. आपल्याला न मिळालंय ना, आपण फक्त पारड्यात बसलो. आपण पारड्यात बसलोय. पारडे 2 आहे. एका पारड्यात आपण, एका पारड्यात नाम आहे. दोघांच्या मध्ये एक काटा आहे. हा काटा कशासाठी असतो? पारड कुणकड झुकतंय? पारड कोणत्या बाजूला झुकतंय? हा काटा निर्णायक आहे. याला सांगणारा एक काटा आहे. काटा इकडे झुकला, एका बाजूला माप आहे, इकडे वस्तू आहे. वस्तूच्या बाजूने काटा झुकला तर ती वस्तू कमी करून घ्यावी लागते. काटा इकडे चालला तर वस्तू टाकावी लागते. पण काटा करेक्ट आला. ज्याच्या जीवनात ही परिस्थिती आली त्याच्याच जीवनात बीज आजही झाली. तुकला तुका विश्वभरुणी उरला लोका. विश्वभरुणी उरला लोका. अभंग 4,500 आहेत. एवढं घेत बसल्यावर काय होईल? महत्वाचा पॉइंट आहे, अत्यंत गरजेचा आहे. तुकला तुका म्हणायचंय का तो तुकला आपल्याला तुकून घ्यायचं? अहो याला म्हणतात तुकी, याला वरच्याला म्हणतात तुकी, आणि याला म्हणतात तुकला. याला म्हणतात तुकी, याला म्हणतात तुका. आता तुमचं तुम्ही समजल का? अहो याला म्हणतात तुकी, याला म्हणतात तुका. तुका तुकाहून निराळा, आणि तुका ज्याच्या तुल्येत उतरला. माझे महात्मा आपणाला वेळोवेळा सांगत होता. तो काय सांगतोय? तुकाराम महाराज वैकुंठाला गेले, तुकाराम महाराज वैकुंठातून आले, आणि आम्ही कुठून आलो? आम्ही काय टांग खालून आलो का? भाषा का बोलायचे? त्याच कारण ते अनुभवाचं बोलायचे. तुका म्हणे हात
स्वयं परब्रह्म मूर्खने वर्म संत चरण. आता आपल्यापैकी मूर्ख आहे का कुणी? आपल्यापैकी मूर्ख आहे का कुणी? इथं उभारणारा मूर्ख आहे. मला जर माझं नाव नाही घेतलं तर दुःख वाटतं. माझी स्तुती नाही केली तर दुःख वाटतं. माझं कौतुक नाही केलं दुःख वाटतं. मान सन्मान नाही दिला दुःख वाटतं. मग तू ब्रह्म आहेस हे वाया गेलं ना? गेले की नाही? गेले की नाही? तू ब्रह्म आहेस. प्रबोध झालाय की नाही? प्रबोध झालाय ना? या जाणण्याचा चेव तुझा आला ना म्हणती देव. की द्वैत स्वप्न वाव झाले की ना? जाग आली का मला? मला जाग येण्याची गरज आहे. मला जर जाग आली नाही तर मी अजून देह आहे. मला जर जाग नाही तर मला अजून देहाचे चोचले. मला जाग नाही तर मी अजून परोक्ष गोष्टीच्याच मागे लागलोय. अपरोक्षाची चाहूल लागली नाही. अशा 3 ओव्या जोवरी पाळता हा दंशून हाता माझ साचो कारपणे तत्वता न सापडे तू शिकणू. भागवतातली ओव्या चैतन्याचा बुक्का जवळ लागे देखा निजात्म सुखांद्याच पवती. श्रीरामाचा बाण भावार्थ रामायणात जोवरील न लागे जाण. राजा ज्या अर्थी अजून मला देहाची स्थिती आठवणीत आहे त्या अर्थी माझा मी कधी कधी तटस्थ भूमिकेत जातो पण प्रेत भूमिकेमध्ये उतरत नाही. प्रेत कसा असतो सांगू का? चिंतनाला बसला आणि असा पडून राहिला. याला प्रेत म्हणायची सवय आम्हाला लागली. पण तसा नाही. मग कसा आहे? अरुचिते हो का सकळा पासून अरुचिते होता सकळा जोडोनिया दिले आणि मला फक्त एवढंच बोलायचं. बाकी काय असेल ते असेल. आम्ही रोज म्हणतो अरुचिते हो का आता सकाळपासून आणि आम्हाला सर्व गोष्टीच्या रुचीची सवय लागली. म्हणून आम्ही प्रेत रूपावस्थेमध्ये नाही. जगद्गुरु तुकोबारायांचं उदाहरण आपल्याला ऐकायला मिळतं कीर्तनकाराच्या मुखातनं. तुकोबाचे मेवणे आले, जेव्हा बसले, पुरणपोळ्या केल्या, भाजीत पुरणात मीठ नाही. बरोबर आहे? नाही. पुरणात मीठ नाही, पोळीत मीठ नाही, आमटीत मीठ नाही, गुळवण्यात मीठ नाही. बरोबर ना? भज्यात मीठ नाही. जे पुरणपोळीचा स्वयंपाक आहे याच्यात कशातच मीठ नाही. बरोबर आहे का राजे? हो, कशात मीठ टाकावं आणि कशात टाकू नये. पुरणपोळीत पुरणात मीठ नसतं पण पिठात मीठ असतं. मीठ टाकल्याशिवाय ती पोळी येतच नाही. आणि तुकोबा जेवले आणि आवली म्हणली माझा भाऊ जेवायचा राहिला. आणि तुकोबाला म्हणती मग जीवली आवली तर कशातच मीठ नाही हे तिला कळलं. अनुभव. आणि मग तुकोबाला म्हणती तुम्हाला एवढं नाही कळलं होय कशात मीठ नाही तुम्ही सांगायचं नाही. माझा भाऊ पाशी राहिला पण मला माहित नाही.
काय खातो आम्ही कासया संगती काय खातो आम्ही कासया संगती खातो आम्ही अशी प्रवृत्ती झाली. काय खातो आम्ही कासया सांगा ते माहित नाही आम्हाला. अर्थात हे सांगावं लागलं नाही, पण विचारल्यानंतर सांगावं लागलं. आपल्याला सुद्धा गरज नाही, पण विचारल्यानंतर सांगावं, जरूर सांगावं, विचारल्यावर सांगावं. महाराज ही त्यांची स्थिती होती. चालता बोलता शरीराचा प्रेतरूप भाव होणे, बसून होणे, बैठकीची गरज. आणि बैठकीची गरज कशासाठी? सहज होत. सहज बैठकीच्या सवयीमधून ती सहजता प्राप्त व्हावी याच्यासाठी. बैठकीच्या सवयीमधून इंद्रिय अंतर्मुख होतात, आणि इंद्रिय अंतर्मुख झाले म्हणजे शरीर बाह्य क्रियेकडे ओढा घेत नाही, बाह्य परिस्थितीच्या माग झुकत नाही, आणि बाह्य परिस्थितीच्या माग शरीर लालची बनत नाही. महाराज मला माहित नाही, मात्र मी 2000 सालापासून हे महात्म्य अनुभवतोय. त्याच्यानंतर काही काळात आलेले महात्मे लालची बनले, लालची. त्यांचं राहणं बघा, त्यांचं बसणं बघा, त्यांची स्थिती बघा, ते काय करतात ते पहा, त्यांची तळमळ पहा. मला कौतुक करायचं नाही, आपल्याला आरसा दाखवायचा आहे. उपद्व्याप नकोय स्वतःसाठी, मात्र इतरासाठी उपद्व्याप स्वीकारतात, ऐशी कळवळ्याची जाते. आणि म्हणून ही स्थिती राजा हो आपणाला झाली पाहिजे. आणि ह्या अनुभूतीमध्ये जगद्गुरु तुकोबाराय वर्तत असताना, जीवन जगत असताना अनेक अभंगाची रचना केली. रचना करत असताना त्यांच्याकडे सावकारकी होती. सावकारकीच्या वाटण्या केल्या. कानोबाकडा अर्धा हिस्सा, तुकोबाकडा अर्धा हिस्सा. कानोबाचा हिस्सा होता कानोबाच्या स्वाधीन केला. तुकोबाचा हिस्सा पाण्यात बुडवला. काय बुडवला पाण्यात? वह्या. काय बुडवल्या? वह्या. वह्या बुडवल्या म्हणून वह्या ताराव्या लागल्या. नाही कळलं? हा तसा राजा हो आपले खाते आपण बुडवा. आपल्या खात्यावर काय काय आहे? आपल्या खात्यावर सर्व काही आहे. हे सर्व बुडवा. मग तरतय काय? तरतय जनाबाईचा अभंग तुमच्या पुढे परत म्हणायचा आहे मला. नवल वरतले, नवल वरतले, नवल गुरुचे पाय, नवल वरतले, नवल वरतले, नवल गुरुचे पाय, नवल वरतले, नवल वरतले, नवल गुरुचे पाय, नवल वरतले, नवल वरतले, नवल गुरुचे पाय. कापूर जळून गेला ते खाजडी उरली नाही. 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 पुढचा चरण तुमच्या पुढे मांडतोय. पुढचा चरण मांडतोय. साखर पेरून ऊस काढला काल झाला डोळा. साखर पेरून ऊस काढला काल झाला डोळा. दिवार बायको नवराताना सासरा तिचा भोळा. दिवार बायको नवराताना शेवटच्या चरणामध्ये नवल वर्तले, नवल वर्तले अनाम चक्र पाणी. नवल वर्तले, नवल वर्तले अनाम चक्र पाणी.
दासी जनी ही स्थिती तुकोबाच्या जीवनात आली आणि तुकोबाच्या जीवनात ही स्थिती आल्यामुळं राजेनो कापूर जळला पण त्याची राख निघली. राख निघेल आणि पाण्यावर तरंगली असं होईल. ज्याच्या जीवनात आयुष्याचे खाते जे खाते त्यांनी प्रवाहात सोडून दिले त्यांचे अभंग करणार नाहीत का? करणार नाही, तारावे लागतील. तारावं लागतं. अभंग तारायचे अभंग करायचा. ज्याचा भंग होत नाही त्याला भ्रम मी उडतोय. ज्याचा भंग होत नाही त्याला भ्रम मी मरतोय. जाणार आहे प्रभुदाचं नाम घेतलंय तरी त्याला भीती आहे मी मरतोय. नाव रूपाचा नाव पुसले गूढ पुसले ओस वसले देह भाव आणि या स्थितीमध्ये उतरल्यानंतर याच्यात काय घेणार? आरती आरती काय कळलं नाही? तुम्ही रती का महारथी का आरती आहे? देहावर आहेत ते रती आहेत. आता महारथी त्याने देहाला अस्तित्वात ठेवून विदेह स्थितीचा अनुभव घेतात ते महारथी आहे. मग तुम्हाला सांगितलं आरूढ व्हा. आरूढ झालेत का तुम्ही? आपण आरूढ आहोत का? आरूढोणी कोणत्या भावात? शब्दात की भावात? आरूढोणी भावा जोंबती निरावयवा ज्या अक्षराला वय नाही. जोंबती निरावयवा अक्षराशी जे क्षरत नाही ते ब्रह्म. जे क्षर नाही ते ब्रह्म. जे लिहिल्या जात नाही ते ब्रह्म. जे अक्षर नाही जे शब्द नाही ते ब्रह्म. ते अक्षर जी अव्यक्त निर्देश देश रहित उपासित जे आरूढ झाल्यात. मला सांगा की रथावर बसणाऱ्यांनी कासरा आपल्या हातात ठेवायचा की रथाच्या बाहेर असणाऱ्यांनी? ज्यांनी आरूढ झाले त्यांनी आपल्या हातात ठेवायचं की आरूढ नाही त्यांनी? राजा
ही एक गाडी आहे, त्याला बैल, आपले बैल, मला तेच सांगायचंय, आपले बैल मोकार चालले, सैराट चालले, आपले बैल आवरण्यासाठी आरूढोनी हे अक्षरजी अव्यक्त राजे हो. मग तुम्ही महारथी, मग तुम्ही महारथी, मग तुम्ही कशावर बसायचं, आरूढ कशावर व्हायचंय, गरुडावर. गरुड कुठे आहे, ज्याला 2 पंख आहेत. हे कोणतं गरुड आहे, सकाळच्या कीर्तनात ऐकलंय. पुढे सांगतोय, एक पंख इकडे, दुसरं पंख इथं. या 2 पंखाला एक पंखानं कधी चालत नाही. एक पंख सुरुवातीला चालू करून द्यायला, दुसरं पंख त्याला जागृत करायला. पंखामध्ये पक्षाला एक वरचे पंख असतात आणि आतले पंख असतात. आतले पंख आतल्याच रक्षण करतात, वरचे पंख सर्वच रक्षण करतात. नाही कळत का राजा? हे पंख आता चालू स्थितीचं रक्षण करतात, हे पंख आणि हे स्वरूप स्थितीचं रक्षण करतात. आणि मग आम्ही उगाच म्हणतो, काय म्हणतो, गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई, वेग्या नावा तो हरी, माझ दिना ते उतरी. काय भानगड काय, तुकोबाच्या हातात कधी गरुड लागलं? गरुडाचा प्रसंग वैकुंठाला जाताना. आयुष्यभरात काही गरुडाचा प्रसंग आहे का? नाही. गरुड काय, ठेवी वेळोवेळा डोई, अर्थात त्याच्यावर लक्ष ठेव. आणि हे करत असताना एकच छंद असतो, वेगी आणावा तो हरी, वेगी अनुग्रहवाल्यानी वेग घ्यावा असं, आणि प्रबोधवाल्यानी शांत बसावं. कसं शांत बसावं राजे हो, हे बी कळत नाही आपल्याला. अनुग्रह वेगात म्हणलं की फाट 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 आपला श्वास चाललाय, आणि शांत म्हणलं की उगं बसून राहायचं, चालू आहे की आमचं म्हणायचं. जड जडोणी वैलाग ये भक्तीचे वाटे लाग, जे पावसी अव्यंग निज धाम माझे करावी तातडी पोशाख घालायचा, गायन करायचं, म्हणायचं, कीर्तनाला जायचं, अभ्यास करायचा, पाठ करायचं, ही परमार्थाची तातडी अजिबात नाही. मग तो फक्त आरसा आहे, आरशात पाहायचा आहे आपल्याला. मेटकरी बाबा आता तो चिंतक आपल्याला चिंतनामधून ते मांडतात, अरे बाबा या आरशात दर्पणी पाहता रूप न दिशे हो, आणि बाप रुक्मादेवीवरू मज आईशे केले, आणि अशी स्थिती होते तेव्हा लोक उपचार करायला लागतात. उपचाराचा अभंग आपण म्हणतो, नका काही उपचार करू माझ्या शरीरा, आता माझ्या शरीराला काही उपचार करू नका.
आणि उपचार करत असताना मी पारगावमध्ये म्हणालो होतो, गणू वाजे गुण गुणा 12 वहे ऋण तृणा. ही जी गोळण आहे त्याच्यामध्ये चंदनाची चोळी, माझे सर्व अंग पोळी. कान्हो वनमाळी वेगी भेटवा का. धोतर पिटलोय पिटत राहत. सुमनाची सेज शीतळ निकी पोळे आगी सारखी विजवा का. याला काय म्हणावं बाबा, याला काय म्हणावं. ही जी अवस्था आहे ना, हो ही विरहिणी आहे. आणि ही जी अवस्था आहे ना, हीच अवस्था अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबाबांना झाला प्रतरूप शरीराचा भाव. ही स्थिती जीवनामध्ये येण्याच्या पाठीमागलची भूमिका. जगद्गुरु तुकोबा आपण दुपारी ऐकलं, वैकुंठाहून किती वेळा आले, किती वेळा आले बाबा? 3 वेळा. ठीक. भूमिका अशी आहे, तुकोबा वैकुंठातून आले आणि वैकुंठातच प्रविष्ट झाले. आपण ही वैकुंठातून आलो, प्रविष्ट होऊ का नाही गॅरंटी ज्याचं त्याला नाही ना. मग ऐका, ये रवी घाट पुढे आकाश लागे निटवाटे, न फुटे तरी काय चुके. घाट फुटला, अमृतानुभवातली आहे. घाट फुटला आणि घटामध्ये आकाश आहे. घटातलं आकाश महाआकाशाला मिळाय गेलं. कधी? घट फुटल्यावर. असं होतं का? अजिबात नाही. अजून एक महत्वाची भूमिका आहे, तुम्ही मला थोडं समजून सांगा. झाकली घटीचा दिवा, नेनो काय झाला केव्हा, त्या परी पांडवा जोध्याटी. ओळीत बसत नाही बरं का, परमार्थात किंवा जोडीला बसत नाही. मला ही का सांगायचं त्याच्यासाठी. घटाखाली दिवा ठेवतो, दिव्यामध्ये ज्योत असते. दिवा मालवतो की ज्योत मालवते? कधी केलाय का विचार? अहो, प्रवचन करणारे एवढी मोठी धाड टाकतात, बाबा 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 विचारायचंच नाही. अजून एक धाड, लय मोठी धाड आहे बरं का मिटकीर बाबा. श्री हरिभक्ती परायण फडतरे काका
गेले आणि त्यांच्या कुटुंबाला दुःख झालं. पण भगवंताला माझी विनंती आहे, भडतरी काकाच्या आत्म्याला देव शांती देऊ. मृत आत्म्याला. हो, मृत आत्म्याला. बाबा तुम्ही मला मदत केले. त्यांच्या मृत आत्म्याला. अहो अधिकारी आपल्यातले काय सांगावं आता, काय बोलावं. हा, मृत आत्म्याला चिर शांती देव देव. ज्ञानेश्वरी वाचा ना जरा, मरा ना तिथं. आत्मा चिर शांत आहे. हा, घटाखालला दिवा कुठाच जात नाही, दिवा घटाखालीच आहे. दिव्यात ती ज्योत आहे, ती व्यापकात केव्हा विलीन झाली कळत नाही. तसं देह असताना ही ज्योत व्यापकात विलीन व्हावी. राजे हो, व्यापकात विलीन व्हावी अशी विलीन केलेली ज्योत जगद्गुरु तुकोबर आहे. आणि ही ज्योत विलीन केली आणि मग आले भगीरथीच्यासाठी आले. एक वेळ ध्यान ठेवा आता इथून पुढे. दुसरी वेळ निळू भरायसाठी आले. हा, निळू भरायसाठी आले. तिसरी वेळ जगनाडेसाठी आले. त्यांची स्टोरी, त्यांना शब्द दिला होता, निळोबाला शब्द दिला होता. आणि चौथी गोष्ट कान्होबासाठी आले. का आले कान्होबासाठी? तर तुकोबानी वह्या टाकल्यानंतर गावानी तक्रार केली तुकोबाकडं, अय आमच्या वह्या तुझ्या वाट्याला का नाही घेतल्या? वा, आमच्या वह्या, आमच्या उदारीच्या वह्या कान्होबाच्या वाट्याला का दिल्या? कारण तू आमच्या घरी उदारी मागा येतो, तुझ्या वाट्याला घ्यायची, तू बी भेदभाव करतो काय? तुकोबाने कान्होबाला हात जोडले. कान्होबा काय? आणि मग उतरून आल्यानंतर कान्होबाच्या जीवनामध्ये ही गोष्ट अनुभूतीला आणून दिली. कान्होबाने सुद्धा वह्या सोडल्या. पण दादा माझ्यासाठी तुम्हाला विचार करावा लागेल. आणि त्यावेळेला कान्होबा सुद्धा तटस्थ झाले होते. कान्होबासाठी यावं लागलं. आणि पुन्हा 12 अभंग गपचूप आणून दिल्या गेले. महाराज आणि तुकोबा गेलेत कुठं? अनुरेनु या थोकडा, अनुरेनु या थोकडा, अनुरेनु या थोकडा, अनुरेनु या थोकडा. तुका शायवडा, तुका शायवडा. कशी सांगड बसणार? गिळवणी सांडिले कलेवर. बघा, तुका हाती घेऊन या गाठी, तुका लागला कलेवराच्या पाठी. ठीक आहे, एखादा माणूस ऐकत नाही, त्याच्या पाठीमागं काठी घेऊन जाऊ शकतो असं. मग ऐका, आपल्याच पाठीमागं आपणच काठी घेऊन लागायची. आपण नाही लागत. घातिले स्मशानी माणसे जाळती त्या ठिकाणी. माणसं कुठे जाळतात? कुठे जाळतात माणसं? स्मशानात. आमच्याकडे मसन वाट्या. माणसं जाळती त्या ठिकाणी. कुठे जातात? माणसं रोज जळतात. जळतात ते कुठे जळतात? मसन वाट्यात. तुम्ही कुठे राहता आता? जिथं रोज चिंता आहे,
काय करू कसं करू. जिथं रोज चिंता आहे माझं कसं होईल. जिथं रोज चित्ताम दहते आणि चिंताम दहते. तुम्हाला पाठ आहे रे बाबा हो. शरीराचा जो भ्रम आहे तो टाकून दिला. माणसे जाळती त्या ठिकाणी रोज माणसं जळतात. अर्थात प्रपंचामध्ये हे शरीर तुकोबांनी एकांतातून इथं आणलं, माणसात आणलं. समजलं. अहो बाबांना तिकडेच राहता येत नव्हतं का. नर्मदेला गेल्यावर का आले परत. तुमचा कळवळा येतो कळवळा म्हणून या. हो नोकरी सगळं काही होतं ना. करता येत नव्हतं का. करता येत होतं ना. का आले समाजात. माझा श्रीपाद मुरारी साधकाची वारी करी. मी बघतोय. मी बाबांच्या गाडीत भोसले बाबांच्या गाडीत बऱ्याच वेळा गेलोय. मी गेलोच नाही जास्त करून चके बाबांच्या सोबत, मेटकरी बाबांच्या सोबत, पण भोसले बाबांसोबत बरोबर. पण भोसले बाबा जिथं कुठं साधक असतील ना तिथं जाणून बसून गाडी थांबवत. आपली इथे एक भाऊ आहे बरं का, आपण थांबू. लोकडे महाराज तुम्हाला काही घाई नाही ना. तिथं काही नसतं पण उद्दिष्ट एकच असतं. जाऊन फक्त टच करणं. राजा ये ज्याला कळवळा आलाय ना त्यालाच येतो टच करायचा. हे जे टच करायचंय ना का यांनी गिळून सांडले. गिळून सांडले कलेवर. तुकोबारायांनी कलेवर गिळून सांडलं होतं. मग जर शरीर सांडलं तर निळोबा वर्णन करतात. कलीच्या काला माझे काळी दे कळीच्या काळा माझी अद्भुत कळीच्या काळा माझी मानव देवने मानव देव ही भूमिका लक्षात घ्या. काय भूमिका आहे. इकडे तर वैकुंठाला गेले, इकडे निजधामाला गेले, इकडे सांडिले कलेवर आणि इकडे घेऊन गेले कलेवर. सांडलं काय घेऊन गेले काय. राजा हे कलेवर घेऊन गेले. अरे हे कलेवरच ते चालते ज्ञानाचे बिंब, अवयव सुखाचे कोंब. हे कलेवरच चालत ब्रह्म. आता देहाचा काय संबंध आहे. ते वर्तत दिसती देही परी देही माझ्या ठाई. मी तयांच्या हृदयी समग्र असे. तर त्यांचं शरीरही ते परब्रह्म झालेलो. म्हणून शरीराला गिळून सांडला. गिळून सांडलं आणि निजधामाला नेलं. आकाराशी कैसा ठाव प्रत्यक्ष देहाची झाला देव. आकाराशी कैसा ठाव प्रत्यक्ष देहाची झाला देव. आपण फक्त आत्मा देव म्हणालो. देहाची झाला देव
आणि देहाच देव झाला म्हणजेच निज धामाला पवित्र तो देह वाणी पुण्यवंत देहवाणी पुण्यवंत पवित्र तो देह वाणी पुण्यवंत देहवाणी पुण्यवंत अच्युत सर्व मला असं सांगायचंय माऊलीचं एक अभंग आहे. आकारे वेन पाळना पहुडले आकारे वेन पाळना पहुडले निराकार मनवणी ओ सनाईले ओ जो 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 पाळ निराकार पाळ योमी योमाकारी झोप घे झोप घे झोप घे 21 साल होऊन बाळ उठवील निजी निजविले रिजविला तुका निजी निज निज रूपा रूपी निजविला तुका अनुहात बालका हल्लरू घासी अनुहात आणि या वेळेला जी स्थिती होते ब्रह्मानंद लागली टाळी ब्रह्मानंद लागली टाळी ब्रह्मानंद लागली ब्रह्मानंदे लागली टाळी कोण देहाते सांभाळ का देहाला सांभाळायचं काम क्रोध
अशा स्थितीला अशी ज्यांची स्थिती झाली आता तिथे यमाचं काम काय नेणे कोणाला नेणे जे रोजच मरतात त्याला नेणे यांचा काही मरायचा संबंध राहिला नाही मरण माझे मरून गेले मजला केले आम्हाला घाव पुशिला बूड पुसले ओस वसले आणि जिता त्यावेळेला येम यायचा आणि पाहायचा जमत नाही मग माघारी जायचा आणि माघारी गेला का आला त्यावेळेला 12व्या अध्यायात यमू म्हणे काय यमावे जमू म्हणे कवनाते दमावे तीर्थे म्हणती काय खावे दोष औषधाशी राजो का नाही तर तिथे काम क्रोध यांना सुद्धा जागा नाही तेच रडत दारोदार बोंबलत फिरतात रडती रात्र दिवस रडती रात्र दिवस रडती रात्र दिवस रडती रात्र दिवस क्रोध रडू लागले सर्वच रडू लागले एम धर्मराजाला विचारलं कोणी त्यांच्या मालकानं काय रडता ते ते कोण ते ते मृत्यू लोकांना ते नाम घेता लाट 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 ते ते अरे काय आला तुकाराम 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 नाम घेता कापे मग त्यांनी सांगितलं नका जाऊ त्यांच्या गावात नामधारकाचा शिवा सुदर्शन नका जाऊ त्यांच्या गावा तुम्हाला कसं वाटतंय तुम्हाला कसं वाटतंय अरे तुम्ही आपण नामधारक आहोत सुदर्शन देवाच्या हातात आहे मग तुम्ही नामधारक कसले सुदर्शन कुणाकडे देवाच्या हातात तुमच्याकडे काय
गेला श्वास याच न्यार रे तंतर जन्म आणि मरण एक श्वासाचं अंतर. सुदर्शन म्हणजे काय असं तुटका तुटका आहे का? श्वास इथून चालू झालाय तो अजूनपर्यंत थांबलेला नाही, चालूच आहे ना. हे काय आहे मग? हेच तर खरं सुदर्शन आहे, हीच तर खरी बासरी आहे. धारा खंडित धारा खंडित परिस्थिती आहे चक्र. ही चक्र जे आहे धाराखंडित ओघ चालेला नित्य आघाता वेगळा असे ठावा निराळा. पण कधी कधी ज्या दिवशी ते स्थळ आचळ गाठू, कधी ज्या दिवशी ते स्थळ आटळ गाठू, आढळ असलेलं न ढळणार न हलणार असं जे आढळ स्तर आहे आणि हे स्थळ गाठायचं असेल तर काय करावं लागेल? बोंब मारावी लागेल. काय करावं लागेल? गट फिरवावा लागेल. थांबा बाबा, थांबा जरा. आता गट फिरवावा लागेल. कुठे फिरवायचा? माणूस मरत मग खांद्यावर घेत फिरव आणि मागून पुढीत. ए बावळट, या अभंगातला तो गट नाही. अरे हा जो गट आहे हा गट बाह्य प्रदेशात आहे. हा गट बहिर्मुख आहे. हा गट बाहेरच्या वस्तू घ्यायला आलाय. किती गट आलते आज? गाडेच घे, खेळणेच घे, गळ्यातलं घे, पायातलं घे, त्याच्यासाठी बांधलो. कोळपाटच घे, लाटणच घे, मेहनच घे. अरे हे गट बाहेर फिरतोय. या घटासाठी आपण नाही होत. अरे हा गट बहिर्मुख आहे. मग त्या घटाला हात घाल. न कपटो निवारा जात से अंगुळे बारा तो गच्ची धरोणी माघारा घालिया तू. हे डोळे आहेत ना बाहेरचं पाहायला लागलं. बंद कर. हात घाल. कान आहे ना बाहेरचं ऐकायला लागले. हात घाल. वाचा आहे ना बाहेरची निंदा स्तुती. हात घाल. मन आहे ना बाहेर चाललंय तू का म्हणे म्हणा जीवा नको सोडूया केशवा. हे म्हणा. हे मन आहे ना बाहेरचं. उदाहरण आपल्या बातम्याने द्यावं की ते एकाला भूत प्रसन्न झालं आणि मग त्याने ते सांगितलं आणि मग एक लाकडा ते रोज शेतकऱ्याला प्रसन्न झाल्यामुळे शेतातली कामं सांगितली आणि त्याने सगळं ते शेतातलं काम केलं आणि आता कामच नाही शिल्लक राहिलं. हे वाळून गेलं आणि याला विचारलं का रे बाबा वाळला? महात्म्याने विचारलं. तो मला भूत प्रसन्न झाला असं असं काम सांग म्हणते, नाही तर तुला खातो म्हणते. मी काय करू? एक काम कर ना, त्याला सांग जंगलात जा, एक उंच असं लाकूड घेऊन ये. काय उंच असं त्याला सांग लाकूड राव अंगणामध्ये. खाली जायचं शिवला शिव. वर जायचा शिव. खाली जायचा पोच. वर जायचा पोच.
उंच जायचं, उंच देवाचे चरण. त्या माकडाने एकच छंद घेतला, गोविंद गोविंद. पायरीकडून वर जायचा होता बरं का. पण मी आता विचार केला, आपण आता एक बार असं जाऊ, दुसऱ्या वेळेला असं येऊ. का बरं? अगोदर महावाक्याची बोंब का अगोदर घटात? तुमच्याकडे कसं काय? अगोदर बोंब मारतात, अगोदर घट फिरवतात, घट फुटल्यावर बोंब मारतात की घट फुटण्याच्या आधी बोंब मारतात? घट अगोदर फोडण्यासाठी, घट अंतर्मुख करण्यासाठी महावाक्याची आधी गरज आहे का आधी घटच फिरायची गरज आहे? अत्यंतिक महत्वाचा आहे. बोलून जातो जाता जाता, तुकोबा वैकुंठातून येतात जातात प्रश्न केला, तुम्ही असं कसं काय येता? तुकोबा म्हणले, माझी रक्षा झाली, माझं रक्षण करता आता मीच आहे, आता कुणी काही मला करू शकत. रक्षा झाली आपोआप. कशामुळे झाली? तर त्यांनी सांगितलं, आता मी देह समर्पण केलेला आहे. मग कशामुळे देह समर्पण केलं? कारण माझी ज्योती लागलेली आहे. कुणी ज्योती पेटवली? गुरुनी माझी ज्योती पेटवली. काय म्हणले? महावाक्य दिलं. महावाक्य दिल्यानं काय झालं? इंद्रिय विसर पडला, वैराग्याचे शनी लागले शरीरात. आणि तिथे एक महत्वाचा मुद्दा आहे, मी क्षमा मागून बोलतो. मी हा मुद्दा ऐकला म्हणून तुमच्या पुढे मांडलो. कारण डॉक्टर नारायण महाराज जाधव यांच्याकडे कुणीतरी गाथा पाण्यात टाकलेली होती आणि ती गाथा आज त्यांच्याकडे आहे. तर त्या गाथेमध्ये त्यांच्या मुखातले शब्द आहेत. त्या गाथेमध्ये असा शब्द आहे, ज्ञान अग्नी लागला जीवित वेशी. अत्यंतिक महत्वाचा पॉइंट आहे. कारण ब्रह्मत्वेशी ज्ञान अग्नी लागायची गरज नाही, जीवित्व स्वीकारलंय म्हणून ज्ञान अग्नी लागायची गरज आहे. लक्षात आलं का? आता लक्षात घ्या इथून पुढे. जीवित्व ज्ञान अग्नी जीवित्वाला, चिंतनी चित्ताला चित्ताला पेटव ना, चित्ताला पेटव, ज्ञान अग्नी लाव. गुरुने मला नेलं आणि ज्ञानाचा दिवा लाविला हृदयामध्ये. मग हृदयात अगोदर दिवा लावताना महावाक्याची बोंब अगोदर अत्यंतिक गरजेची आहे. महावाक्याची बोंब झाली रे झाली, तो बाहेर जाणारा घट अंतर्मुख होतो. अंतर्मुख घट झाला, आत झाला, मग विचारावं आता काय काही नाही, आता काय नाही. मग काय काय इंद्रियच कामाचे राहिले नाहीत, काहीच राहिलं नाही. शनी वैराग्याच्या शनी इंद्रियाची हानी. इंद्रिय नाम गो नाम आर्या. जे इंद्रिय आर्यात आले त्या गौर्या म्हणजे शनी. हे वाक्य भोसले बाबांचं काल्याच्या कीर्तनात चला वळू गाई बैसोजी, तेव्हा गो नाम इंद्रिय हे मी वाक्य ऐकलं, आज ते तुमच्या पुढे मांडतोय. ते जे गो नाम इंद्रिय, हे इंद्रिय अंतर्मुख झाले, बाहेरचं काम करीत नाहीत आणि करत नाहीत. तर आता फक्त काय राहिलं? आता काडीच लावायचं राहिलंय का?
ऐका नाही काडी आधीच लावून घेतली, आधीच पिटून घेतलं म्हणून इंद्रिय विसरली. इंद्रिय विषय विसरती. पण काय सहम भाव, का बरं प्रत्येक ठिकाणी भाव टाकलाय हो? शरीर भाव नास, ते शरीर भाव नासती, इंद्रिय विषय विसरती. प्रत्येक ठिकाणी सोहमच्या पुढे भाव शब्द वापरला. काहीतरी आपणाला पाहिजे का नाही? हा पाहिजे का नाही? तो भाव अत्यंत महत्वाचा आहे राजा हो. तो जो भाव आहे, भास आरूढोनी भावा, तो भाव अत्यंत महत्वाचा आहे. आणि त्या भावावरच आपण जगायचं बरं का. नावा रूपाचे नाही येतो आपण. आणि म्हणून राजे हो, वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा, ज्ञानाग्नी लागला जीवित्वास. अरे जीवाचा अग्नी लावला. मग त्या ज्याला बुद्धी सुचली माझ्या महात्म्याच्या कृपेने, त्यानं काव्य रचना केली. काय काव्य रचना केली? या श्रीपाद बाबानं, या रामदास बाबानं निज रूपाला दाविलं आणि जीवाचं लगीन शिवाजी लावलं, जीवाचं लगीन शिवाजी लावलं. असेल तर 3 वस्तूची गरज आहे. स्नेह, सूत्र, वनी झालिया एके ठाई 3. आणि मग दिवा लागतो. बाबा 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 इथं दिवा लागायचा आहे. तर महाराज ते श्री गुरु आपला दिवा ज्ञानाची ज्योत लाविली. कापुराची वाती उजळले, कापुराची वाती उजळले, कापुराच्या वाती उजळले. आईचा समाप्ती झाली, आईचा समाप्ती झाली, आईचा समाप्ती झाली. समाप्ती का व्याप्ती अत्यंत एक महत्वाचा शब्द आहे. समाप्ती नाश आणि व्याप्ती व्यापकत्व. अभंग तोही साधुबोध झाला, नाश झाला का व्यापकत्व आलं, व्यापकत्व आलं. साधुबोध झाला न उरोनी ठेला, सांडोल गिळोनी सांडिले कलेवर. आणि तुका आकाशा एवढा न उरोनी ठेला, नुरोनिया ठेला. मोक्ष रेखे आला न उरोनी ठेला. अरे राजा, ज्याची ज्योत लागली आणि मग ज्योत लागल्यावर उजेड पडला. आता उजेडात माणूस भेटय का अंधारात भीतय हो? कुठे माणसाला आता सांगितलं या जंगलात जा बरं, जातील का माणसं? नाही. उजेडणे बा काटा मोडल, विचू येईल, साप येईल. आम्ही रामायण सांगताना एक उदाहरण सांगायचं. एक म्हातारी राग राग उठली आणि मराय निघाली. आणि मराय निघाल्यावर आजीला विचारलं, आजीबाई कुठं का चालली? ती म्हणली मरायला तर जीव द्यायला चालली. मग आम्ही म्हणलं, आजीबाई जीव द्यायला चालली, हातात कंदील काठी कशाला घेतली? मडिया नेलिया, तुला एवढं कळत नाही का? अंधारात जाताना काठी कुठे मोडतील पायाला, आणि काठी कशाला घेतली? सापी चाला मग चावला तर कशाला चालली? मरायला. उजेडात ठेव की अंधारात ठेव? आता आपण उजेडात आहो की अंधारात?
नाही म्हणून भीती आहे राजा हो. आणि मग उजेडात भीती नाही. आणि मग ती बाई नांदायला गेलेली आणि ती काही घराकडे येईना. मग ती गोळण दही दूध विकायला गेलेली आणि ती काही घराकडे येईना. मग तिला विचारलं का ग तुला घराकडे जायचं नाही का. ती म्हणली कुणाचं घर. आणि मग तिला म्हणले काय ग तुला नवऱ्याची भीती वाटत नाही का. कुणाचा नवरा. अगं तुला काही भूक ताण लागली तर काय खाशील. ती काय म्हणली माहितीये का. ती काय म्हणली अगं तुला काही कुळाचार विचार आहे का नाही. ती काय म्हणली माहितीये का. या ती कुळ माझे गेले हार पोणी श्रीरंगा वाचून आणून किती ओ शिकवाल माझा वेळोवेळा मी तया गोवळा रातली अष्टभोग भोगणे माते नाही झाड भक्ती प्रेम गोड शेविले ओ माय लेविले नाही लेविलो अजिबात नाही का. भक्ती प्रेम गोड सेवन करायची वस्तू आहे लेवायची नाही. अरे काय चाललंय लेविले माय लेविले माय आंधळ दळतण कुत्र पीठ खात आहे. अरे भक्ती प्रेम गोड सेवन करायची गोष्ट आहे की नाही. बरोबर आहे का चुकीचे शिविले माय. आणि म्हणून मला अष्टभोगाची आवश्यकता किती हो शिकवा माझं वेळ. हा मी आता त्याच्या वाचून आणू इतकं सुद्धा जाणत नाही. आणि मग त्याच तुकोबाला विचारलं तुमचं काय. तुकोबा म्हणतात दिली तिळांजळी कुळ नाम रूपाशी शरीर जाचे त्याशी समर्पिले ज्याचं त्याला शरीर द्यायचं ज्याचं त्याला शरीर द्यायचंय कधी मेल्यावर का आत्ताच आत्ताच द्यायचंय. कोणाला द्यायचंय. पृथ्वीचं शरीर पृथ्वीला द्यायचंय. आकाशाचं शरीर आकाशाला द्यायचंय. आकाशाचं तत्व आकाशाला द्यायचंय. पृथ्वीचं तत्व पृथ्वीला द्यायचंय. हो पाण्याचं तत्व पाण्याला समर्पण करायचंय. अग्नीचं तत्व अग्नीला द्यायचंय. कसं द्यावं राजा हो. हे शरीर आहे ना आता बाबा आम्ही काही देत नाही गदगुले झालो. तुमचं झालं 15, 16, 20 किलो वजन कमी. पृथ्वीचं तत्व दिलं. आकाशाच्या तत्वाचं वजन नाही. पाण्याचं तत्व कमी करा सांगितलं तुम्हाला. हा बाबा तुम्ही मला बोलले होते पारगावमध्ये हे कमी करा. कमी कोणा झालं आता झालं का नाही. हा बाबांनी सांगितलं काय युक्ती केली. काय नाही मी पाणी लोया फाट प्यायचो जेवताना बिन नंतर ते पाणी बंद केलं. पाण्याचं तत्व पाण्याला ज्याचं त्याला समर्पण केलं. राजे हो ते समर्पण करण्याचा अर्थ असा की मी देह नाही ना. मना देह माझा मग कळो येईल का नको. मी देह म्हणता ब्रह्महत्या कोटी एवनिया पाटी पटती का तू शुद्ध ब्रह्म आहे. शुद्ध ब्रह्मी कैशी कल्पना आरोपी तोच एक पापी जगामध्ये. आणि मग माझे महात्मे सांगतात राजा ही गोष्ट खरी खोटी असेल तर तुम्ही देव आहात. ही गोष्ट जर खोटी निघली तर 5 लिटरचा राखेलचा डब्बा होता आणि काडी लावून द्या. ज्ञानदेव मान दिव्य मी देईन. ज्ञानदेव दिव्य मी देईन.
स्वयं सद्गुरु काय म्हणले देवा? तानाजी महाराज. तानाजी महाराज. देवा तुमचं तेजस. बाबा बाबा तुमचं? सुनने वाले बहरे बाबा दिन की करे रात. वा. गुरु का मुंडा बड़ा गुंडा काय तर गुह्य करतो बात चुपकी कहे बात सुनने वाले बैरे बाबा दिन की करे रात. देवा देवाचं नाव तानाजी कधीपासून झालं? काय ऐकत होते मग? काय ऐकलं प्रबोध करताना? काय ऐकलं होतं तानाजी? काय ऐकलं होतं? तू ब्रह्म आहे तानाजी? आणि मग काय साधना चालले? मी ब्रह्म आहे म्हणून चालले का मी तानाजी म्हणून चालले? नको देवा तर नाही ना. मग शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी मी तानाजी आहे ही कल्पना आरोप आहे. तुम्ही आरोपचं वर्णन लय सुंदर करता. आरोप प्रत्यारोप आहे की नाही? अध्यारोप अध्यस्त आरोप. ते ध्यानात राहत नाही हो. मला तुमची भेट आहे ना केव्हा भेट व्हायला पाहिजे ती केव्हा? नाही जाऊ द्या आता असू द्या काय पण भेट झाल्या ना आता लय भाग्यवान आहे. द्या सुटली हो. आपण नावा रूपाचे नाही आहे. व्यवहारासाठी नाव आपल्याला दिलेलं आहे म्हणून मला सिग्नल पडलेलं आहे. तर त्यासाठी आपल्याला सर्वांना पांडुरंगाचं भजन करायचे.